नमस्कार, मी सई घाडे। तर आज आपण पाहणार आहोत पनीर चिल्ली। तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीतली पनीर चिल्ली आहे। तर जराही वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीकडे वळायचं। पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी तुम्ही सबस्क्राईब करायचंय। रेसिपी आवडल्यास लाईक करायचंय आणि शेअर करायचंय। रेसिपी आवडल्यास घरी नक्की ट्राय करायचं आणि त्याचा मला फीडबॅक द्यायचा। पनीर चिलीसाठी मी पाव किलो पनीर घेतला आहे आणि असे मी क्यूब्स करून घेतले आहेत। तुम्ही आवडीनुसार तुकडे करू शकता पनीरचे। इथे मी 10-15 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि अशा चिरून घेतल्या आहेत बारीक बारीक तुकडे। इथे मी एक कांदा घेतला आहे आणि त्याच्या अशा पाकळ्या कट करून ठेवल्या आहेत। सोबतच मी इथे काळी मिरी पावडर घेतली आहे आणि ही अर्धा चमचा काळी मिरी पावडर आहे। तिखटपणासाठी मी मिरच्या घेतल्या आहेत आणि ह्या मिरच्या 4 मिरच्या घेतल्या आहेत उभ्या चिरून। सोबतच शिमला मिरची मी हा बाउल भरून घेतला आहे आणि इथे मी अर्धी वाटी म्हणजे पूर्ण भरलेली नाहीये मैदा आहे आणि इथे ह्या मापानेच मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे। त्यासोबत मी 1 चमचा शेजवान सॉस घेतला आहे। ह्यांसोबतच मेन इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे चिंगचा पनीर चिली मसाला। हा मार्केटमध्ये इझिली मिळतो, 10 रुपयाला पॅकेट आहे। आणि त्याचबरोबर मी घेणार आहे ते सॉसेस, ग्रीन चिली सॉस 1 चमचा, रेड चिली सॉस 1 चमचा आणि डार्क सोया सॉस 1 चमचा। हे सर्व मी 1-1 चमचाच घेणार आहे। तर सर्वात आधी एका प्लेटमध्ये आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हे दोन्हीही एकत्र मिक्स करून घ्यायचं। हे पहा असं। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे आणि आपली काळी मिरी। हे सर्व व्यवस्थितपणे हाताने मिक्स करून घ्यायचंय आणि एक एक करून आपल्याला पनीरचे क्यूब्स आपल्याला पूर्ण कोट करून घ्यायचंय। हे पहा असं एक एक करून एक साइडला त्या कोट करून ठेवायचंय। आता आपल्याला पनीरचे क्यूब्स एक एक करून तेलामध्ये सोडायचे। तेल हे प्री हीट मध्येच आपण थोडं गरम करून घ्यायचंय। त्याच्यानंतर गॅसची फ्लेम आपण स्लो ठेवायची। पनीरचा आपल्याला हलकासा ब्राऊन कलर ठेवायचा आहे। हा पहा असा एक एक करून आपल्याला सोडायचे पनीर आणि पलटी करायचे। तर तुम्ही इथे पाहू शकता पनीरची कोटिंग काय व्यवस्थितपणे झालेली आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे। हे पहा जास्त डार्क करण्याची गरज नाही, हलकासा कलर ठेवायचा आहे। हे पहा आता त्याचबरोबर मी बाकीचे पनीर सुद्धा तळून घेते आणि तुम्ही बघू शकता हे क्रिस्पी सुद्धा झालेली आहेत मस्तपैकी। पॅन मध्ये 2 ते 3 तेलामध्ये आता आपण लसणीचे तुकडे टाकणार आहोत। प्रथम गॅसची फ्लेम आपली स्लो राहील आणि त्याचबरोबर मिरची सुद्धा टाकून घेणार आहोत। थोडं फ्राय करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला कांदा टाकायचा आहे। थोडी गॅसची फ्लेम आपली स्लो टू मीडियम ठेवायची आहे, कारण की कांदा आपल्याला पूर्णपणे लूज पडून द्यायचा नाहीये, पूर्ण शिजवायचं नाहीये। त्याच्यासोबतच लगेचच आपल्याला शिमला मिरची टाकून घ्यायची आहे, कारण की ह्या भाज्यांमध्ये क्रंचनेस असतो, त्यामुळे आपल्याला पूर्ण ओव्हरकुक नाही करायचे आहेत आणि ह्यांना आपण कंटिन्यू हलवत राहायचं आहे स्लो टू मीडियम गॅसवरती। हे पहा असं 2 ते 3 मिनिटं सतत परतत राहायचंय भाज्यांना।
आता आपल्याला तोपर्यंत इथे एका बाउलमध्ये हा चिंग मसाला काढून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला या भाज्यांमध्ये ग्रीन चिली सॉस 1 चमचा टाकायचा आहे, सोया सॉस 1 चमचा टाकायचा आहे आणि त्याचबरोबर रेड चिली सॉस सुद्धा 1 चमचा घ्यायचा आहे. सोबतच आपलं जे शेजवान सॉस होतं ते सुद्धा आपण भाज्यांमध्ये मिक्स करणार आहे. आता तुम्ही पाहू शकता ह्या व्यतिरिक्त आपण काहीही घेतलं नाहीये. आपण बाउलमध्ये पनीर चिली मसाला घेतलेला, त्याच्यामध्ये 1 कप पाणी मिक्स करायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये बिलकुलही गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. हे पहा असं. पनीर मिक्स मसाल्याचं हे व्यवस्थितपणे मिश्रण झालेलं आहे. आता आपल्याला भाज्यांमध्ये पनीर मिक्स करून घ्यायचे आणि थोड्या सेकंदसाठी आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आपलं जे मिश्रण तयार केलेलं ते आपण आता पनीरमध्ये ॲड करणार आहोत आणि चमच्याने सगळीकडे पसरेल असं व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे. थोड्याच वेळामध्ये आता ते थिक व्हायला सुरुवात होईल, घट्टपणा दिसेल त्याच्यामध्ये. गॅसची फ्लेम आपली स्लोच राहील. तर इथे आपली परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे पनीर चिलीला. तुम्ही पाहू शकता. गॅसची फ्लेम थोडी फास्ट करून आपण जरा परतवून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता कलर आणि त्याचं थिकनेस वगैरे परफेक्ट अगदी पनीर चिली आपली तयार झालेली आहे. तर आजची ही पनीर चिलीची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही घरीही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला फीडबॅक द्यायला विसरू नका. तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय. तर वरतून मी जरा पांढरे तीळ ॲड करणार आहे, त्यामुळे खूप छान दिसतात. तुम्ही याच्यामध्ये कांद्याची पात सुद्धा टाकू शकता.